आजचा आपला विषय असणार आहे लाडकी बहीण योजनेशी संदर्भात आपला विषय आहे बघा. तर या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यासाठी KYC करणे बंधनकारक त्या ठिकाणी दिलेलं आहे. जसे की तुम्ही स्क्रीनवर बघताय त्याप्रमाणे त्या ठिकाणी KYC करून घेणे गरजेचे आहे बघा. तर याची लिंक जी आहे ती मी कमेंट बॉक्समध्ये खालती तुम्हाला देईन. तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ओपन केला तरी गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे त्या ठिकाणी ओपन होऊ शकते. तर जसं की तुम्ही स्क्रीनवर बघताय त्या ठिकाणी आपल्याला रेड पट्ट्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे किंवा KYC करायची आहे. त्याचप्रकारे त्या ठिकाणी खालती वयोमर्यादा किंवा हप्ता किती आहे ते दिलेलं आहे. त्याचप्रमाणे पात्रता त्या ठिकाणी दिलेली आहे. 5 ठळक मुद्दे त्यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर अपात्रताचे काही मुद्दे दिलेले आहेत, तुम्ही वाचून घेऊ शकता. त्याचबरोबर त्या ठिकाणी अर्ज प्रक्रिया कशी करावी त्या ठिकाणी दिलेलं आहे. कुठं करावी, कशी करावी ते पूर्ण 2 मुद्दे त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी अर्ज प्रक्रिया करू शकता ज्यांनी केले नसेल त्यांनी. तर अशा प्रकारे ज्या वेळेला तुम्ही वेबसाईटला येत आहे त्यावेळेला अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या ठिकाणी जी रेड लाईनमध्ये आपल्याला एक हे दिलेलं आहे क्लिक करण्यासाठी. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जसं की तुम्ही स्क्रीनवर बघताय तशा टाईपचे पेज ओपन होईल आणि लाभार्थी आधार क्रमांक त्या ठिकाणी दिलेला आहे. त्या ठिकाणी तुमचा 6 अंकी आधार नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी कॅप्चा जो आहे तो कॅप्चा तुम्हाला 6 अंकीच दिलेला आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. आणि जर कॅप्चा दिसत नसेल तर साईडला रिफ्रेश म्हणून बटन दिलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही रिफ्रेश करून दुसरा कॅप्चा घेऊ शकताय आणि तो कॅप्चा त्या ठिकाणी फिल करायचा आहे. आता ही इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर खालती काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे OTP संदर्भात. ती OTP म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला येईल. तर आता मी सहमत आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि ज्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी क्लिक कराल त्यावेळेला तुम्हाला तो OTP त्या ठिकाणी येणार आहे. आणि तो OTP आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तो OTP पुढच्या पेजवरती ज्या वेळेला OTP इन्सर्ट करण्यासाठी पेज ओपन होईल त्या ठिकाणी तो OTP टाकायचा आहे. जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात त्याच प्रकारे त्या ठिकाणी प्रोसिजर फॉलो करायची आहे. एकदम सोपी सरळ प्रोसिजर आहे. त्या ठिकाणी कोणतीही अडचण येण्यासारखी नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे सुद्धा करू शकता. घरी बसून कुठेही जाण्याची गरज नाही. जर काही समजत नसेल तर तुम्ही सेवा केंद्र जे आहेत सुविधा केंद्र त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही तुमची KYC करू शकता. तर काही इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे बघा. तर तुम्ही वाचू शकताय. आता हा OTP जो आहे तो OTP त्या ठिकाणी आलेला आहे. आता OTP जो आहे तो OTP आपण टाकल्यानंतर या ठिकाणी दुसरं पेज ओपन होते बघा. तर त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, वडिलांचा आणि पतीचा आधार क्रमांक जो आहे, ज्यांचे वडील आहेत त्यांनी वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा, ज्यांचे पती आहेत त्यांनी पतीचा आधार कार्ड त्या ठिकाणी नंबर टाकायचा आहे, कॅप्चा त्या ठिकाणी फिल करायचा आहे आणि सेम प्रोसिजर त्या ठिकाणी करायची आहे. मी सहमत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर सबमिट बटन त्या ठिकाणी दाबायचं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेला तुम्ही सबमिटवरती क्लिक कराल त्यावेळेला काय करायचं आहे, त्या ठिकाणी OTPसाठी मॅसेज येईल आणि तो OTP तुम्हाला मोबाईल नंबरवरती येईल आणि तो OTP त्या ठिकाणी फिल करायचा आहे जसं की तुम्ही स्क्रीनवर बघताय त्याप्रमाणे आणि त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे. आता सबमिट केल्यानंतर या ठिकाणी पुढचं पेज ओपन होणार आहे आणि पुढच्या पेजवरती तुम्हाला काही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे जसे की वडिलांचे किंवा पतीचे नाव जे आहे त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी तुम्हाला दिसायला लागेल. त्याचबरोबर त्या ठिकाणी तुमची जात जी आहे कोणती येते ती त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि ती त्या ठिकाणी सिलेक्ट करून निवडायची आहे बघा. आता हे वेगवेगळ्या जाती त्या ठिकाणी दिलेल्या आहेत.
त्या तुम्ही बघू शकता, स्क्रीनवरती दिसत आहेत आपल्याला. त्याप्रमाणे तुम्ही तुमची जी जात आहे त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी खालच्या पेजवरती अजून एक म्हणजे खालती त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यांनी, ती म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत, अशा प्रकारचा तो मेसेज आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला होय असं करायचं आहे, कारण त्या ठिकाणी सरकारी ह्याच्यामध्ये संस्थेमध्ये कुठं असतील ज्यांचे नसतील त्यांनी त्या ठिकाणी घेत नाहीत, होय म्हणून त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्याच वेळेला तुम्हाला ते लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत त्याच वेळेला तुम्हाला ते मिळतील. जर नाही म्हटला तर त्या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत. त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत, त्या ठिकाणी पण तुम्हाला होय म्हणायचं आहे आणि त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे होय म्हणून. आणि ही सर्व इन्फॉर्मेशन भरल्यानंतर त्या ठिकाणी एक बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्सवरती खालती स्क्रीनवरती जसं बघताय तुम्ही तिथे क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. आता हे सर्व क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी एक मेसेज येईल की तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे, अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला येऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला KYC करणे बंधनकारक आहे. तर जसे की सरकारच्या नियमानुसार अशा प्रकारे तुम्हाला KYC करणे बंधनकारक आहे. केंद्र